हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. आज आहे 16/5/2025 आणि आजचं हे जे आहे हे माझं प्रॉफिट आहे 4060 रुपयाचं. DLF आणि ICICI बँकमध्ये आजच्या दिवशी आपण ट्रेड केला होता. जर मी ऑर्डर तुम्हाला दाखवली इथे, तर DLF मी मॉर्निंगला 9:30ला एकदा एक्झिक्यूट केली होती ऑर्डर आणि त्यानंतर लगेच मी एक्झिट केलं 10 मिनिटामध्ये, कारण की मला असं वाटत होतं DLF जे आहे ते खाली जाईल. आणि त्याच्यानंतर परत मी DLF बाय केलं, कारण इथे होतं. आपण थोड्या वेळात चार्टमध्ये बघूयात की DLF ला आपण का बरं बाय केलं. तर त्याच्या पहिले आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि गोल्ड आणि सिल्वर या सगळ्यांचे आपण चार्ट इथे बघणार आहोत. आणि उद्यासाठी कोणते कोणते सेक्टर वॉच लिस्टमध्ये असू शकतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओला जे आहे ते पूर्ण बघा. तर आपण पहिले जे आहे ते निफ्टीपासून सुरुवात करूयात. निफ्टी आजच्या दिवशी काय परफॉर्म केलं निफ्टीने. मी तर 15 मिनिटाचा चार्ट निफ्टीचा ओपन करतो आणि या लेवलला जे आहे ते निफ्टी ओपन झालं होतं 25,064च्या जवळपास. आणि तिथनं एक मॉर्निंग सेशनला एक डिप भेटला निफ्टीमध्ये 24,660च्या जवळपास. तर आजचे दिवस जे आहे ते मार्केट एक रेंजमध्ये ट्रेड करत होतं. ती रेंज ही होती वर 25,600 आणि खाली जे आहे दिवसाचा लो जो होता तो निफ्टीने ब्रेक नाही केला. त्या एका रेंजमध्ये जे आहे ते निफ्टी इथे ट्रेड करत होतं. जर डेली चार्टमध्ये जर आपण बघितलं आणि याला आपण डिलीट करूयात इथं, तेव्हा आपल्याला कॅन्डल समजेल. तर परवाच्या दिवशी जे आहे ते निफ्टीने 400 पॉईंटची रॅली दिली होती. तर आजच्या दिवशी असं एक्सपेक्टेड होतं की जे आहे निफ्टी हे साईडवेज राहू शकतं. तसंच आज जे आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं होतं की निफ्टी साईडवेज राहू शकतं आजच्या दिवशी. तसंच आज जे आहे ते निफ्टीने सेम तसाच मूव्ह दिला. निफ्टी जे आहे ते पूर्ण दिवसभर जे आहे ते साईडवेज होतं. तर उद्या काय होऊ शकतं निफ्टीमध्ये ते आपण डिस्कस करू. जर निफ्टी आता एक स्ट्रॉंग अपवर्ड मोमेंटम मध्ये आहे इथे. जर निफ्टी आपल्याला उद्याच्या दिवशी 24,800च्या आसपास जर भेटला, लेवल जी आहे ते मार्क करून घ्या. 24,800ची जी लेवल आहे निफ्टीमध्ये ते एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे. या लेवलला जर निफ्टी आपल्याला उद्याच्या दिवशी भेटला तर आपण या लेवलला जे आहे ते निफ्टी बाय करू शकतो. आणि आपला जो स्टॉप लॉस राहील तो राहील 24,500चा. तिथनं 300 पॉईंटची डाऊन मूव्ह मला दिसतीये. जर त्याच्या खाली जर गेला 24,500च्या खाली जर निफ्टी गेलं तर एक जो आपला एक्झिक्युशन होतं ते रॉंग चाललं जाईल, आपला जो अनालिसिस आहे. आणि वर आपण टार्गेट बघू शकतो 25,200चं. तर ही लेवल वॉचमध्ये ठेवा 24,800ची. उद्याच्या दिवशी काही कारणाने आपल्याला ह्या लेवलला जर निफ्टी भेटलं तर आपण इथे बाय करू शकतो. तर हे झालं निफ्टीचं. आता आपण बँक निफ्टी बघूयात. बँक निफ्टी पण जे आहे ते आजच्या दिवशी जर बघितलं तर -0.7 पॉईंटनी जे आहे, म्हणजे 1 पॉईंटने सुद्धा बँक निफ्टी वर किंवा खाली क्लोज नाही झालंय. बँक निफ्टी इथे एक रेजिस्टन्स फेस करत आहे 55,500च्या जवळपास. बँक निफ्टीचं रेजिस्टन्स जर बघितलं आपण तर 55,500च्या जवळपास जे आहे ते बँक निफ्टीला रेजिस्टन्स भेटतंय. याच्यावर जेव्हा कधी बँक निफ्टी निघेल तेव्हा आपण लाईफ टाईम हाय बघू शकतो बँक निफ्टीचा. आणि आतापर्यंत एकदा ही जी आहे ती 55,600च्या वर जी आहे ती बँक निफ्टीमध्ये क्लोजिंग नाही भेटली. जर याच्यावर जर क्लोजिंग भेटली, 55,500च्या वर क्लोजिंग जर भेटली आपल्याला, तर आपण नेक्स्ट डे पण जे आहे ते बँक निफ्टीमध्ये पॉझिटिव्ह होऊ शकतो. आता आजच्या दिवशी जे आहे ते फ्रायडेचा दिवस होता, त्यामुळे ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी खूपच कमी होती. कारण की 2 दिवस लगातार सुट्ट्या आल्या आहेत, सॅटर्डे संडे. या कारणामुळे जे आहे ते आपल्याला आजची व्हॉल्यूम जे आहे ते कमी बघायला भेटतंय दोन्ही पण इंडायसेस मध्ये. आता आपण गोल्डचा चार्ट बघूयात, कारण की गोल्ड पण जे आहे ते आता थोडंसं रिकवर होत आहे. तर आपण गोल्डचा चार्ट पण इथे बघूयात. मॉर्निंग सेशनला जे आहे गोल्ड एक फ्लॅट ओपनिंग झालं आणि वर 93,000च्या जवळपास जे आहे ते
गोल्डने हाय केला होता. आणि त्यानंतर जे आहे ते आता कंटिन्युअसली गोल्ड जे आहे ते डाऊन मोड दाखवत आहे. गोल्डसाठी एक स्ट्रॉंग सपोर्ट जो आहे तो 90,000चा आहे. याच्या खाली जर गोल्ड गेलं तर आपण 85,000चे लेवल पण जे आहे ते गोल्डमध्ये आपल्याला बघायला भेटेल. गोल्ड जे आहे ती कमोडिटी अशी आहे की डिपेंडेंट ऑन अदर फॅक्टर्स, जिओपॉलिटिकल प्रॉब्लेम्स किंवा ते आता सॉल्व्ह व्हायच्या मार्गावर आहे. युक्रेन, रशिया इथले जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह व्हायच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आपण आता गोल्डमध्ये जे आहे ते साइडवेज मोमेंटम पूर्ण 1 वर्ष म्हणजे आता पुढचे जे 7 महिने बाकी आहे, त्यामध्ये आपण एक साइडवेज मोमेंटम आपण गोल्डमध्ये बघायला भेटू शकतो. आणि खाली जे आहे ते गोल्ड 85,000च्या जवळपास पण येऊ शकतं, असं माझं प्रेडिक्शन आहे. त्यामुळे गोल्डमध्ये सध्या नवीन ट्रेड घ्यायला आपण थोडंसं वेट करूया. जोपर्यंत वर 98,000च्या वर गोल्ड जात नाही, तोपर्यंत आपण गोल्डमध्ये आता पॉझिटिव्ह नाही राहायचं. त्यानंतर आपण सिल्वरचं चार्ट बघूयात आणि थोड्या वेळानंतर आपण उद्या कोणता इंडेक्स जे आहे ते चांगलं परफॉर्म करू शकतं, त्याची पण आपण डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा तुम्ही. तर इथे सिल्वर पण जे आहे ते सेम ॲज अ गोल्ड चे बिहेवियर इथे फॉलो करतंय. वर 96,000च्या जवळपास गोल्ड गेलं होतं आणि तिथनं कंटिन्युअसली आता आपल्याला इथे फॉल बघायला भेटतोय. तर गोल्डमध्ये पण एक रेंजमध्ये सिल्वर ट्रेड करतंय. वर जे आहे ते 98,000 आणि खाली जे सपोर्ट बनलेला आहे तो 94,000चा सपोर्ट, ह्या लेवलचा एक स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला सिल्वरमध्ये बघायला भेटतोय. त्यानंतर आता 2 इंडेक्स जे आहे ते उद्याच्या दिवशी स्ट्रॉंग राहू शकता असं माझं प्रेडिक्शन आहे. कारण की आपल्याला आपण बघू शकतो की आता रशिया, युक्रेन हा जो वॉर आहे हा पण संपत आलाय आणि आता तिथे जे आहे ते रिडेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज या वाढू शकतात आणि त्यामुळे आपण वर्ल्ड वाईड जे प्रोडक्शन आहे सिमेंटचं किंवा स्टीलचं ते आपल्याला इथे वाढलेलं बघायला भेटेल. तर पहिला जो आपला इंडेक्स आहे जो आपण उद्या वॉचलिस्टमध्ये ठेवू शकतो तो सॉरी मंडेला वॉचलिस्टमध्ये ठेवू शकतो तो आहे निफ्टी मेटल इंडेक्स. ठीक आहे. आजच्या दिवशी जे आहे निफ्टी मेटल इंडेक्स सीएनएक्स मेटल याने एक साइडवेज मोमेंटम दिलाय. पण असं प्रेडिक्शन आहे की मेटल जे आहे त्यांनी बॉटम बनवलेला आहे इथे. जर आपण विकली चार्ट इथे बघितला मेटल इंडेक्सचा तर एक छानसा राउंडिंग बॉटम, डबल राउंडिंग बॉटम पॅटर्न आपल्याला इथे बघायला भेटतंय. आणि यामध्ये आता नेक्स्ट जो टार्गेट राहील हा राहील 9,500चा. आणि आपण थोड्या वेळातच एक चॅट जीपीटीला पण एक प्रश्न विचारणार आहोत की कोणता इंडेक्स स्ट्रॉंग आहे. तर त्यावर पण आपण डिस्कस करणार आहोत की चॅट जीपीटीचा यूज करून तुम्ही ट्रेड कसा एक्झिक्यूट करू शकता. ते पण आपण डिस्कस करूयात. तर त्याच्या पहिले मी इथे चार्ट सगळे ऍड करून घेतो. म्हणजे मंडेच्या दिवशी आपण मेटल इंडेक्स रडारवर ठेवायचा आहे, हे लक्षात ठेवा. इथे मी सगळे चार्ट जे आहे ते investing.com वर ऍड करतोय. सगळे डेली चार्ट ओके. त्यानंतर आपण एक काम करू, इथे घेऊ आपण निफ्टी इंडायसेस. ओके. त्यामध्ये आपण पहिले आय टी, फार्मा, निफ्टी ऑटो, निफ्टी एफएमसीजी. ठीक आहे. सॉरी आपल्याला मेटल ऍड करायचं होतं इथं. त्यानंतर आपण याची ठीक आहे झालं. त्यानंतर आपण चॅट जीपीटी ओपन करू इथे.
चॅट जीपीटी मध्ये पेस्ट करू. विच इज द बेस्ट सेक्टर परफॉर्म मंडे. लेट्स सी काय रिप्लाय देत आहे हे. आपल्याला इथे बघायला भेटू शकतं निफ्टी ऑटो इंडेक्स जे आहे ते मंडेच्या दिवशी चांगलं रनअप करू शकतो, असं चॅट जीपीटीने आपल्याला इथे सांगितलंय. तर चॅट जीपीटीचा यूज करून पण तुम्ही जे आहे ते एक्झिक्यूट करू शकता आणि तुमचं अनालिसिस जे आहे ते स्ट्रॉंग आहे की नाही ते चेक करू शकता. पण हे जे आहे चॅट जीपीटी थोडंसं तिथे अनप्रेडिक्टेबल असतं, त्यामुळे आपलं ह्युमन लॉजिक पण आपण जे आहे हे इथे यूज करायला पाहिजे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि काही इन्फॉर्मेटिव्ह तुम्हाला यातनं भेटलं असेल की चॅट जीपीटीवरनं आपण कसं यूज करू शकतो. त्याच्यानंतर निफ्टी आणि बँक निफ्टी सिल्वर गोल्डमध्ये काय टार्गेट मंडेला आपलं राहू शकतं. आय होप आपल्याला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मंडेला. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू.